नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा कालखंड इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडाचा विचार करता या पेपरचा प्रकरण क्रमांक 2 दुसरे मराठा सत्तेच्या उदयाची कारणे आणि या उदयाच्या कारणाची माहिती पाहत असताना आपण सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक अशा विविधांगी बाबी जी मराठा सत्तेच्या उदयासाठी महत्त्वपूर्ण होत्या व तिची कारणं होती ती पूर्णपणे अभ्यासली. त्यानंतर आपण ब नंबरचा पॉईंट म्हणजे शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची मराठा सत्तेच्या उदयामध्ये कशी पार्श्वभूमी होती किंवा त्यांचा भूमिका कशी होती, सहभाग कसा होता याबद्दलची माहिती पाहत आहोत. त्यामध्ये आपण शहाजीराजे भोसले यांच्याबद्दलची माहिती कालच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे अभ्यासली. आज आपण राजमाता जिजाऊ यांची मराठा सत्तेच्या उदयामध्ये कशी महत्त्वपूर्ण भूमिका होती याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर राजमाता जिजाऊ म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी अर्धांगिनी आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री या राजमाता जिजाऊ या लखुजी जाधव आणि उमाबाई जाधव या दाम्पत्याच्या पोटी इसवी सन 1595 मध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता. इसवी सन 1610 मध्ये जिजाबाई म्हणजे राजमाता जिजाऊ यांचा भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्यासोबत विवाह झाला. महाराष्ट्रातील हे दोन मातब्बर आणि एक प्रसिद्ध असे राजघराणे म्हणून नावारूपाला आलेले, परंतु अंतर्गत जे काही वाद त्यामध्ये खंडागळे येथील हत्ती प्रकरणावरून या दोन घराण्यामध्ये वाद निर्माण झाला. यामुळे राजमाता जिजाऊ यांना जे सिंदखेड राजा येथील जे त्यांचं माहेर लखुजी जाधव हे पूर्णपणे पोरकं झालं आणि अशाच कालखंडामध्ये म्हणजेच इसवी सन 1629 मध्ये लखुजी जाधव जे निजामशाही दरबारामध्ये एक मातब्बर सरदार म्हणून होते, पण त्यांची हत्या घडून आणली गेली किंवा हत्या झाली. त्यामुळे जिजामाता यांचं जे वडिलाचं छत्र हे हरवलं गेलं किंवा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक बाबी अशा जिजामाता यांच्या जीवनाशी संलग्नित होता. त्यामध्ये इसवी सन 1630 ते 1636 या कालखंडामध्ये अतिशय वेगाने अनेक घटना घडल्या गेल्या. त्यामध्ये शहाजीराजे कधी निजामशाहीत तर कधी मोगलाकडे तर कधी आदिलशहाकडे यामध्ये चाकरी करण्यास त्यांनी प्रारंभ केला. अशा धावपळीच्या जीवनात शहाजीराजांनी आदिलशहाची चाकरी स्वीकारली आणि कर्नाटक येथील मोहिमेवर ते गेले. त्यावेळेसच इसवी सन तोच कालखंड म्हणजे इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बाल शिवाजी यांचा जन्म शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ या दाम्पत्याच्या पोटी बाल शिवाजीचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि कर्नाटक मोहिमेवर शहाजीराजे इसवी सन 1636 मध्ये म्हणजे शिवाजी महाराज 6 वर्षाचे असताना ते आदिलशहाच्या चाकरीमध्ये असताना ते कर्नाटक मोहिमेवर गेले. त्यावेळेस राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्याच्या जहागीर सांभाळत ते वास्तव्यात राहिले. त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वावर राजमाता जिजाऊ यांचा प्रभाव किंवा आदर्श किंवा त्यांचं व्यक्तिमत्व हे बिंबण्यास प्रारंभ झाला. शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजाबद्दल एक सर्वस्व शिवाजी महाराजांना मानलं आणि आपले पती शहाजीराजे भोसले हे कर्नाटक मोहिमेवर गेल्यानंतर आपला पुत्र शिवाजी महाराज यांना पूर्णपणे त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि अशा स्थितीमध्ये आशा आकांक्षा आणि एक हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे शिवाजी महाराजा सभोवती एक केंद्री बनवण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये
राजमाता जिजाऊ यांनी कार्य करण्यास प्रारंभ केला. आणि अशा स्थितीमध्ये घराणेशाहीचे संस्कार, त्यामध्ये जिजामाता हे देवगिरी यादवाच्या सुप्रसिद्ध जे काही वारसा सांगणाऱ्या लखुजी जाधव यांच्या कुळातील होत्या. आणि या लखुजी जाधवासारख्या पराक्रमी पुरुषाची जी वीर कन्या म्हणून जी राजमाता जिजाऊ होती, त्यांच्यामध्ये एक श्रेष्ठ घराण्याचे संस्कार, म्हणजे त्याचबरोबर शालीनता, कुलीन विचाराच्या शालीनता, त्याचबरोबर एक संस्कारमय अशा राजमाता जिजाऊ यांनी आपल्या कार्यातून, म्हणजेच आपल्या जीवनामध्ये त्यांनी एक वीर कन्या, त्याचबरोबर वीर पत्नी आणि वीर माता या भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांवर एक संस्कार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. अशा अन्यायाचा विविधांगी बाबी ज्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या होत्या, त्या विविधांगी बाबीवर त्यांनी एक लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तत्कालीन स्थितीमधचं जे काही परिस्थिती हे समजून सांगण्यास प्रारंभ केला. त्या काळामध्ये जे काही अन्याय, अत्याचारी जे काही विदेशी शासक करते आणि अन्याय करणारे जे शासक होते, त्यांच्या विरोधात तत्कालीन स्थितीमधल्या ज्या काही परिस्थितीची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना देण्याचं काम हे राजमाता जिजाऊने केलं होतं. कारण बालपणापासूनच जिजाऊच्या मनावर ज्या काही जे विदेशी सत्ता, त्यामध्ये यादवांचं राज्य नष्ट केल्यानंतर ज्या यवनी सत्ता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या, त्यांनी महाराष्ट्रातल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ज्या काही विविधांगी बाबीमध्ये एक विध्वंस घडून आणण्याचं काम केलं होतं. जी भव्य मंदिरं असतील, शिल्प असेल किंवा मूर्ती असतील, ह्या नष्ट करण्याचं काम अनेक युद्धामध्ये झालं होतं. त्यामुळे अनेक जे काही हिंदू लोक होते किंवा हिंदू स्त्रिया होत्या, त्यांना भ्रष्ट करण्यात आलं, त्यांना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडलं गेलं. अशा विविधांगी बाबी तिरस्कारपूर्ण होत्या आणि या बाबी म्हणजेच पुढच्या राजवटीमध्ये होऊ नये आणि यावर प्रतिबंध बसावा म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची एक महत्त्वाकांक्षा स्वतःच्या पुत्रावर, म्हणजे अशा बाबी पूर्णपणे थांबल्या पाहिजे यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर एक संस्कार घडवण्यास राजमाता जिजाऊंनी प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी धर्म व नीतीचं संस्कार देण्यास प्रारंभ केला. राजमाता जिजाऊ या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या आणि याच बाबीतून तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही स्वधर्म रक्षण आणि धर्माचं आचरण ही राजाचे प्रमुख कर्तव्य, ही भावना पुढे ठेवून त्यांनी रामायण असेल, महाभारत असेल, या भारतीय जे काही महान असे ग्रंथ, अशा ग्रंथाच्या माध्यमातून राम असेल, कृष्ण, अर्जुन, भीम अशा शूर पराक्रमी ज्या काही आदर्श पुरुषांच्या कथा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालमनावर करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्या काळामध्ये जी गीताची वचनं असतील, हिंदू धर्माला आलेली जी काही ग्लानी किंवा हिंदू धर्मामधली जी अनिष्ट प्रथा परंपरा ज्या विविधांगी बाबीने वेढल्या गेल्या होत्या आणि त्याचा फायदा जे काही विदेशी शत्रू घेत होते, यातून बाहेर पडण्यासाठी हिंदवी स्वराज्य असावं यासाठी म्हणून धर्म आणि नीती या दोन्ही बाबी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर एक अधिराज्य निर्माण करण्याचं काम राजमाता जिजाऊने केलं. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांनी फक्त मुलांचं संगोपन करणं याच बाबीच्या मर्यादित न राहता त्यांनी प्रशासकीय प्रशिक्षण, म्हणजेच जी काही शहाजीराजांनी कर्नाटकच्या मोहिमेवर जात असताना जी पुण्याची जहागिरी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांच्यावर सोपवली, त्यावेळेस या ठिकाणची सत्ता प्रस्थापित किंवा या ठिकाणी राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी दादोजी कोंडदेव या आपल्या विश्वासू व्यक्तीची नेमणूक केली आणि त्यांच्या मदतीने राजमाता जिजाऊंनी पुण्याचा परिसर आणि पुण्याचा प्रदेशातील सर्व भाग आपल्या नियंत्रणात आणला आणि जहागिरी निर्माण केली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना विविध बाबीचं प्रशिक्षण देण्यास राजमाता जिजाऊ यांनी पुढाकार घेतला आणि त्या काळामध्ये शस्त्रास्त्र विद्या अशा विविधांगी बाबीची माहिती त्यांनी देण्यास प्रारंभ केला. आता राजमाता जिजाऊ यांच्या स्वभावाचा विचार करता कठोर शिस्तीच्या अशा राजमाता जिजाऊ त्यांनी जे काय छत्रपती शिवाजी महाराज बाळ शिवाजी यांच्यावर विविध संस्कार निर्माण करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर जे काही विविध शस्त्रास्त्र असतील
त्याचबरोबर कठोर म्हणजे कठीण अशा परिस्थितीमध्ये प्रसंगामध्ये स्वतः निर्णय घेण्याची क्षमता अशा प्रकारचे संस्कार द्यायला त्यांनी सुरुवात केलं. त्याचबरोबर जे काही आपला समाज किंवा आपला जो मातृभूमी याबद्दलचं प्रेम, त्याचबरोबर विविधांगी ह्या विविध प्रदेशामध्ये समाविष्ट होऊन त्यानुसार आपल्या विचारामध्ये एक नाविन्यपूर्ण बाबी निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर एक धाडसी आणि एक युद्धकुशल असं नेतृत्व निर्माण करण्यास प्रारंभ केला. या बाबीसाठी म्हणून शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांनी दादोजी कोंडदेव हे आपल्या विश्वासू ब्राह्मण ज्या काही दादोजी कोंडदेव गोचिवडे नावाचे जे काही प्रशिक्षक म्हणून नेमलं गेलं आणि हे शहाजीराजांचे विश्वासपात्र एक व्यक्ती म्हणून होते. जेव्हा शहाजीराजे कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी पुण्याच्या जहागिरीची सर्व जबाबदारी आपल्या कर्तबगार विश्वासू माणसावर सोपवली. त्याचबरोबर बाल शिवाजी यांच्यावर संस्कार घडवून आणणे, त्याचबरोबर पुण्याच्या जहागिरीचा कारभार पूर्णपणे सांभाळणे अशा कामासाठी दादोजी कोंडदेवची व्यवस्था किंवा एक नेमणूक करण्यात आली. पुढे शिवाजी महाराज यांना या दादोजी कोंडदेवाच्या माध्यमातूनच ज्या काही महाभारत इतिहास किंवा रामायण महाभारत या कथेतील जे काही विविधांगी बाबी, त्यामध्ये विविध भाषा, संस्कृत फारसी भाषा असेल किंवा संस्कृत भाषेमधले असे ग्रंथ, त्याचबरोबर विविधांगी बाबीचा परिचय करून देण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर कुस्ती असेल, दांडपट्टा, तलवार, युद्ध, धनुर्विद्या, भालाफेक आणि जे काही घोडस्वारी अशा बाबीचं शिक्षण हे दादोजी कोंडदेव यांनी बाल शिवाजींना द्यायला सुरुवात केली. आणि अशा अवस्थेमध्येच 1637 मध्ये दादोजी कोंडदेव व राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी हे पुण्याच्या जहागिरीमध्ये आल्यानंतर किंवा पुण्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणचा ओसाड उजाड प्रदेश बनला होता. अशा स्थितीमध्ये राजमाता जिजाऊ यांनी सर्व प्रदेशात मध्ये एक वस्ती निर्माण करण्यासाठी किंवा सर्व लोकांना बोलवण्यास प्रारंभ केला. आदिलशहाच्या कालखंडात पुण्याच्या जहागीर म्हणजेच पुण्याच्या परिसरामध्ये पूर्ण परिसर एक विध्वंस किंवा नष्ट करून टाकण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणची जनता अन्य ठिकाणी स्थलांतर झाली होती. पण राजमाता जिजाऊ यांनी या सर्वांना एकत्र केलं आणि हा प्रदेश म्हणजे त्या प्रदेशामध्ये शेतीस प्रारंभ केलं. अनेक लोक एकत्र यायला लागले. अनेक मराठी माणसं एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जी पुण्याची जहागिरी यामध्ये एकत्र आल्यानंतर अनेक माणसं जोडण्यास प्रारंभ झाला आणि अशा पद्धतीने जी जहागिरीची व्यवस्था हे शिक्षण सुद्धा बालपणाच्या अवस्थेमध्येच शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्याकडून मिळत गेले. त्यामध्ये दादोजी कोंडदेव हे शहाजीराजांचे जे खाजगी विश्वासू व्यक्ती म्हणून होते. त्यांनी ते कोंढाण्याचे सुभेदार म्हणून होते. अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजावर पुण्याच्या परिसरामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हा प्रदेश पूर्णपणे सांभाळणे, त्याचबरोबर या ठिकाणच्या लोकांना एकत्र करण्याचं काम केलं. अनेक मराठमोठे मावळे हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे टाकण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी एक शिस्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक ओढा निर्माण करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये केलं. आणि त्याच कालखंडामध्ये संत रामदास असतील किंवा संत तुकाराम हे शिवकालीन संत श्रेष्ठ म्हणून ओळखले जातात. त्यापैकी संत तुकारामाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आला की नाही हा एक वादाचा विषय आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामांच्या ज्या काही कार्याचा संपूर्ण जाण त्यांनी घेण्यास प्रारंभ केलं आणि तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही सामाजिक स्थितीचा विचार करता जे अन्यायी अत्याचारी वर्तन आणि विदेशी शासक त्यामध्ये यवनाचे आक्रमण सतत होत होते. मुघल असेल, 5 बहामन्या शाह्यापैकी अनेक सुलतान असतील, यांनी वेळोवेळी जे काही
महाराष्ट्रातील व्यक्तीवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केलं होतं. यातून सुटका व्हावी यासाठी म्हणून विविध अशा संत महात्मे जे धार्मिक बाबीवर अवलंबून जे संस्कार करतात, अशांचाही आधार घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे पुढे साकार होण्यास प्रारंभ झाला. संत रामदासाने जे काही महाराष्ट्र धर्म वाढवण्याची जी संकल्पना पुढे आणली होती, ती पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना तत्कालीन स्थितीमध्ये समकालीन जे काही संत रामदास, संत तुकाराम यांचा सुद्धा आदर्श मिळत गेला. पण या सर्वांची जी काही राजकीय परिस्थिती किंवा ही सर्व परिस्थिती निर्माण करण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची एक प्रेरणा निर्माण करून दिली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व संस्काराचा एक मूर्त स्वरूप म्हणजेच कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी एक प्रयत्न करायला सुरुवात केलं आणि त्यांनी ज्या काही मराठा सत्तेच्या उदयासाठी ज्या महत्त्वपूर्ण बाबी लागतात त्या बाबी म्हणजेच जे काही मनुष्यबळ असतील, राजसत्ता असेल, विविध किल्ले असतील, युद्धकौशल्य असेल, त्याचबरोबर जे काही शत्रूच्या ज्या काही उणिवा असतील, अशा विविधांगी बाबी या शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या विविध बाबीतून म्हणजे संस्कारातून मिळत गेल्या आणि जे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शहाजीराजे भोसले यांची जशी भूमिका होती त्याच पद्धतीने राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी म्हणजेच मराठा सत्तेच्या उदयासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यास प्रारंभ केला. तर अशा पद्धतीने मराठा सत्तेच्या उदयाची आपण कारणे अ नंबरच्या पॉईंटमध्ये बघितली. ब नंबरमध्ये कालच्या पिरियडमध्ये आपण शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका या पॉईंटमधील शहाजीराजे भोसले यांची भूमिका जी मराठा सत्तेच्या उदयासाठी कशी होती ती पाहिली आणि त्याचबरोबर आज आपण राजमाता जिजाऊ यांची मराठा सत्तेच्या उदयासाठी परिस्थिती कशी निर्माण झाली आणि त्यामुळे मराठा सत्तेचा उदय कसा झाला हे यावरून समजतं. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण 3 आदिलशाही आणि मुघलांशी शिवाजी महाराजांचा संबंध कसा होता किंवा कसा आला यावर प्रकरण क्रमांक 3 आहे, आदिलशाही आणि मुघलांशी शिवाजी महाराजांचा संबंध. हे उद्याच्या पिरियडमध्ये आपण माहिती पाहणार.